साधारण 1-2 वर्षांपूर्वी बाय नाव पे लेटर किंवा BNPL नावाचा एक फायनान्शियल प्रॉडक्ट मार्केटमध्ये आला. आता सेव्ह नाव बाय लेटर किंवा SNBL अशा प्रकारचा एक आणखीन वेगळा प्रॉडक्ट लॉन्च झाला आहे. तर या एपिसोडमध्ये आपण या दोन्ही प्रॉडक्ट्सबद्दल माहिती करून घेऊया आणि स्पेसिफिकली सेव्ह नाव बाय लेटरवर. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे, ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. BNPL म्हणजे एका अर्थी उधारी किंवा कर्ज घेतल्यासारखंच आहे. याला मायक्रो लेंडिंग म्हणतात. काही हजार रुपयांपर्यंत एखादी वस्तू विकत घेता येऊ शकते आणि मग त्याचं पेमेंट आपण काही महिन्यांनी करू शकतो. एखाद्या लोन EMI प्रमाणे. हा प्रकार पॉप्युलर झाला कारण यात बरेच ब्रँड्स उतरले. तुम्ही कार किंवा घर किंवा फार फार तर iPhone EMIवर विकत घेऊ शकता. पण BNPLने छोट्या-छोट्या आयटम्सवर देखील ही EMIची कॉन्सेप्ट आणली, जेणेकरून एका प्रकारे मायक्रो लेंडिंग आणि कन्झम्पशन दोन्ही वाढायला मदत झाली. शेअर्स पण हल्ली BNPLवर खरेदी करता येतात. यात क्वांटिटी ऑफ कन्झ्युमर्स जास्त असतात, पण ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ही फारच कमी असते. ही सर्व्हिस नवीन टाइपच्या फिनटेक कंपनीजने प्रोव्हाईड केलेली आहे. यात साधारणपणे ट्रेडिशनल बँक्स उतरलेले नाहीत आणि एखादी असलीच, तर त्या बँकने कोणत्यातरी फिनटेक कंपनीशी टाय अप करूनच ही सेवा दिलेली असेल. आता प्रत्येक ॲप किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरचे वेगवेगळे नियम आहेत, टर्म्स अँड कंडिशन्स वेगळे आहेत. सो यात आपण जास्त उतरणार नाही आहोत. यात फायदा आहेच, नो डाउट. एकतर गरीब किंवा लोअर मिडल क्लास लोकांना यातून फायदा होऊ शकतो. प्लस कंपनींना त्यांचा डेटा मिळू शकतो. आणि या सर्व्हिस प्रोव्हायडर्सना इंटरेस्ट लावून इन्कम मिळतं. यात बरेच ॲप्सने लॉयल्टी पॉइंट्स किंवा रिवॉर्ड पॉइंट्सची सिस्टम सुरू केली आहे, ज्यामुळे कस्टमर सेम ॲप थ्रू अधिक ट्रान्झॅक्शन्स करतात. सो हा एका प्रकारे त्यांना फायदाच झाला. काही मेन प्रॉब्लेम्स या सिस्टममध्ये आहेत. पहिला, जरी ही अमाउंट छोटी असली तरी यात रिस्क आहे. जर एखाद्या व्यक्तीने पैसे परत केले नाहीत तर कंपनीला लॉस आहे. मास स्केलवर डिफॉल्ट्स होण्याची शक्यता आहे जेव्हा आर्थिक परिस्थिती बिघडली जाते किंवा नॅचरल कलॅमिटी येते. काहीही होऊ शकतं, आपल्याला सांगता येत नाही. दुसरा प्रॉब्लेम, कायदा किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स अजून नीट प्रकारे फॉर्म झालेले नाही आहेत. कारण हा एक नवीन फायनान्शियल प्रॉडक्टच आहे. सेबी आणि RBI मिळून काही रेग्युलेशन्स आणण्याचे प्रयत्न करत आहेत. काही ऑलरेडी आलेले आहेत, काही अजून कालांतराने आपल्याला दिसतील. तिसरा प्रॉब्लेम, BNPL ॲप्स वेगवेगळ्या ऑफर्सद्वारे आपल्याला एंटाईज करतात किंवा प्रॉडक्ट्सच्या मोहात पाडतात. जेणेकरून कस्टमर्स फार कॅज्युअली ते प्रॉडक्ट विकत घेतात आणि नोटीस नाही करत. जरी बाय नाऊ पे लेटर असलं, तरी कधीतरी ते पे करावंच लागणार आहे ना, आज नाही तर उद्या. सो यामुळे इम्पल्स परचेजेस वाढण्याची शक्यता आहे आणि यामुळे लोकांची सेव्हिंगची हॅबिट कमी होऊ शकते आणि स्पेंडिंगची हॅबिट वाढू शकते. तर ह्या प्रॉब्लेमला ॲड्रेस करण्यासाठी सेव्ह नाऊ बाय लेटर ही कन्सेप्ट सुरू झाली आहे. हा प्रॉडक्टसुद्धा नवीन टाइपच्या फिनटेक कंपनीज आपल्याला देतात. जर तुम्हाला 1,00,000चा फोन हवा असेल, तर तुमच्याकडे 3 ऑप्शन्स युजुअली आहेत. डायरेक्ट सेव्हिंग्ज मोडून iPhone विकत घ्या. दुसरं बाय नाऊ पे लेटर थ्रू आत्ता iPhone वापरा आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये ते पैसे भरा. तिसरा ऑप्शन, एका वर्षासाठी सेव्ह करा. RDमध्ये वगैरे टाका पैसे आणि मग नंतर iPhone घेण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढे जेव्हा जमा होतील, तेव्हा जाऊन iPhone विकत घ्या. पण
आता तुमच्याकडे हा सेव्ह नाव बाय लेटरचा एक ऑप्शन आहे. याचं मेकॅनिझम आर-डी सारखंच असतं. 1,00,000चा फोन हवा असेल तर 10 महिन्यांसाठी दर महिन्याला 10,000 सेव्ह करायचे थ्रू एस-एन-बी-एल प्लॅटफॉर्म आणि मग आफ्टर 10 मंथ्स तुम्हाला आयफोन मिळेल. पण यात आणि आर-डीमध्ये काही फरक आहे. आर-डीमध्ये तुम्हाला बँक देईल तो इंटरेस्ट रेट मिळेल. सध्या तो 4 ते 5% असेल. पण एस-एन-बी-एलच्या प्रत्येक ॲपवर वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट्स तुम्हाला मिळतात आणि ते डिस्काउंट आर-डीच्या इंटरेस्टपेक्षा जास्त असतात. सो त्यामुळे नेट बेसिसवर तुम्हाला फायदा होतो आणि प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. सो आपण यात परत पडणार नाही आहोत. या कंपनीजने देखील लॉयल्टी प्रोग्राम, डिस्काउंट्स, रिवॉर्ड पॉइंट्स वगैरे वापरून कस्टमर रिटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कन्सेप्ट नवीन आहे. यावर रेग्युलेशन्स नसले तरी मल्टिपल नावाची कंपनी आहे, जी अशा प्रकारे काम करते आणि ती सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी फर्म आहे. सो रूल्स अँड रेग्युलेशन्स नीट फॉलो होण्याची जास्त शक्यता इकडे आपल्याला दिसते. इन जनरल या दोन्हीपैकी मला एस-एन-बी-एल सारखं मॉडेल अधिक अपील होतं. कारण यात आपण आधी सेव्हिंग्जचा विचार करतो आणि मग स्पेंडिंगचा विचार करतो. बी-एन-पी-एलमध्ये आपण आधी स्पेंड करतो आणि मग कसे पैसे भरावे याचा विचार करतो. यात एक इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी वाटते, की कसं आपलं बिहेवियर या दोन्ही प्रॉडक्ट्समध्ये वेगवेगळं होऊ शकतं. बी-एन-पी-एलमध्ये आपण आधी पर्चेस करू. त्यामुळे आपलं थॉट प्रोसेस असा होईल, की आपण बसल्या-बसल्या ॲपवर आवडला तो शर्ट, पॅन्ट किंवा इतर काही गोष्टी म्हणा, हे लगेच पर्चेस करू. विथआऊट इव्हन नोटिसिंग की आपल्यावरती किती कर्ज आहे. सो आपला थॉट प्रोसेस असा होईल, की जाऊ दे ना, आत्ता आपण आहे ते पर्चेस करू. मग पुढचं पुढे बघू काय होणार आहे. स्टुडंट्स आणि टीनेज ग्रुपमधल्या मुला-मुलींमध्ये हा एक अशा प्रकारचा बिहेवियरल चेंज आपल्याला दिसू शकतो, जो कदाचित त्यांना पुढे प्रॉब्लेम्स देऊ शकतो. ॲज अपोज टू एस-एन-बी-एल ह्यामध्ये आपण आधी सेव्हिंग्जचा विचार करणार, की आपण एवढे सेव्ह केल्यावरच आपल्याला एखादा आवडता प्रॉडक्ट विकत घेता येऊ शकतो. त्यामुळे कशाप्रकारे आपण ते मॅक्सिमम सेव्ह करू शकतो सो दॅट आपल्याला ते प्रॉडक्ट मिळेल, याचा विचार आपण आधी करू. आय नो की प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टी अपील करतात. कोणाला तरी कर्ज आहे म्हणून मी काम करेल, अधिक काम करेन, अधिक पैसे कमवण्याचा प्रयत्न करेन, असा एक अप्रोच होऊ शकतो. किंवा काही लोकांना सेव्हिंग्जमधून काहीतरी नवीन घ्यायला आवडत असेल आणि ते त्यांना जास्त अपील करत असेल. सो आय डोंट नो की प्रत्येकाला सेमच वाटतं की नाही. तुम्हाला काय वाटतं हे मला कळवा. आधी सेव्ह करून बाय करणार का आधी बाय करून मग पे करणार? काय तुम्ही प्रिफर करणार? हे मला नक्की कळवा. थँक यू. तुम्ही हा एपिसोड Spotify, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.